धुळ्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर येते। धुळ्यामध्ये ड्युटीवर असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या घटनेचे काही व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। धुळ्यामध्ये नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे या पोलीस कॉन्स्टेबलने इतकं मोठं पाऊल उचललं, त्याचे तपशील आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार धुळ्यामध्ये ड्युटीवर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे। सदर घटनेमुळे धुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे व आझादनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आता दाखल झालेले आहेत। धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गोडाऊन क्रमांक 3 इथे हा प्रकार घडला। ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनला गार्डची ड्युटी बजावत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी आपल्या जवळ असलेल्या SLR रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सूर्यवंशी यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचं कारण अद्याप समजून आलेलं नाहीये। मात्र त्यामुळे या प्रकरणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सूर्यवंशी यांच्या सोबत गार्ड ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेच्या संदर्भात चौकशी केली जात असून या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने केला जातोय। दरम्यान या घटनेमुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्येच नव्हे तर धुळे पोलीस खात्यात सुद्धा एक मोठी खळबळ उडाली आहे। या आत्महत्येचा प्रयत्न नेमका कुठल्या कारणामुळे झाला हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी यामध्ये पोलिसांवरती असलेला दबाव, तणाव किंवा काही वैयक्तिक कारणं ही सुद्धा कारणीभूत असू शकतात असे तर्कवितर्क लावले जातात। या संपूर्ण प्रकरणातील तपास जेव्हा पूर्ण होईल तेव्हा यामागचं नेमकं कारण हे स्पष्ट होईल अशी शक्यता आहे। हे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण लोकसत्ता.com या साईटला आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।